जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी 25 एप्रिल 2024 अखेर 19 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 3 उमेदवारांचे अर्ज छाननीअंती हे अवैध ठरविण्यात आले, तर 16 उमेदवारांचे अर्ज हे आज झालेल्या छाननीत ठरविण्यात आले आहेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या 19 उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारांच्या समक्ष करण्यात आली। यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून 19 उमेदवारांची अर्जांची छाननी नंदुरबार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी केली। यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणारे सर्व राष्ट्रीय पक्षाचे व पार्टीचे तसेच अपक्ष उमेदवार छाननी प्रसंगी उपस्थित होते। आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आनंदा सुखलाल कोळी यांनी बहुजन समाज पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली होता। त्यांचा उमेदवारी अर्ज हा ठरविण्यात आला, तर ॲडव्होकेट गोवाल काकडा पाडवी यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। डॉक्टर हिना जैखम गावित यांचा भारतीय जनता पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यांचाही अर्ज घोषित करण्यात आला। निर्मला कागड्या वसावे यांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक तर्फे आपला अर्ज दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। रवींद्र रणजित वळवी यांनी भारत आदिवासी पार्टीतर्फे आपला अर्ज दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। रोहिदास गेमजी वळवी यांनी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। हेमंत मनसाराम कोळी यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपला अर्ज दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। अलिबाबा रशीद तडवी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। ॲडव्होकेट केस पाडवी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। गीतांजली शशिकांत कोळी यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। गोपाल सुरेश भंडारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचाही अर्ज ठरविण्यात आला। जालमसिंग सुतम पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केला होता। यांचाही अर्ज करण्यात आला। डोंगर जिभाऊ बहिरम यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। दिलीप कुमार मधुकर शिरसाट यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचाही उमेदवारी अर्ज करण्यात आला। सुशील कुमार जहांगीर पावरा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचाही उमेदवारी अर्ज करण्यात आला। हेमलता कागडा पाडवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचाही अर्ज करण्यात आला। तर आज झालेल्या छाननीत सुप्रिया जैखम गावित यांनी भारतीय जनता पक्षातर्फे आपला अर्ज दाखल केला होता। त्यांचा अर्ज मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या मुख्य उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र ठरल्याने बदली उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले। तसेच हेमलता कागदा पाडवी यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या मुख्य उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र ठरल्याने बदली उमेदवाराचे नामनिर्देशक पत्र अवैध ठरविण्यात आले। मोठाजी तुकाराम ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। फॉर्म 26 नमुन्यातील शपथपत्र नोटीस नोटरीकृत नसल्याने नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले। एकूणच आज झालेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यापैकी 3 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज हे अवैध ठरविण्यात आले, तर 16 उमेदवारी अर्ज हे ठरविण्यात आले आहेत। एकूणच आता ठरलेल्या उमेदवारी अर्जपैकी नेमके 29 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिन असल्याने 29 अखेर 16 पैकी किती उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी करणार हे निश्चित होणार। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।